हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असलो. तर आज लवकरच सकाळ झाली, 8 वाजताच उठली आणि आता 8:30 वाजताच उठली आणि फ्रेश वगैरे झाली. कपडे पण वगैरे थोडे होते ते पण धुतले, तर ते सुकत लावलेत. तर आत्ता वाजलेत 9. आता 9 वाजून गेलेत, 9च वाजले वाटतं. हां, 9 वाजलेत. आता आपण दिवाबत्ती करून घेऊया. भाकरी बनवायचे आहेत. खूप दिवसापासून डबा नव्हता, तर चला आता आपण देवपूजा करून घेऊ. देवाचा भांडा धुवून घासायला लागला. देवाचा भांडा घासायला लावला म्हणून तेल याच्यात. आजचा डेली रुटीन बघा तुम्ही. देवपूजा दिवाबत्ती पण झाली. आता भाकरीची खोय पण घेतली. आता पटापट भाकरी बनवू, कारण का 3 महिन्यातून भाकरी बनवत आहे आणि त्यांचं आता डेली भाकरी लागतील त्यांना डब्बा म्हणून. तर चला आता आपण ब्लॉग कंटिन्यू बघूया. होळीच्या आधीच मी आपला खोय घेतलं आहे. आता पटापट मळून घेते सर्व. साईडला कपडे लावले, ते पण झालं. आता सुकत लावते. थोडं वेळ इथंच ठेवते सोफ्यावर. ते तिकडे झोपले, ते झोपले. तर आता आपण तोपर्यंत भाकरी बनवून घेऊ आणि त्यांना चिकन वगैरे बनवायचं आहे. तर चला आता आपण भाकरी बनवायला सुरुवात करूया आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. दिवसभरात काय काय होते ते. चहा पिऊन घेते, कारण का चक्कर वगैरे येते ना.
सकाळी काय खाल्लं नाही तर आता आईला सांगते मी हे आणायला बिस्किट. डल्ला मारला. आता आईला देते पटकन पैसे. काढतोय. इकडे पीठ वगैरे मळून झालं आहे आणि आता आपण पटापट लाटून घेऊ. तवा टाकूया एक साईडला चहा ठेवते. सांगितलं बिस्किट आई बोलताना आहे पण त्यांना चिकन आणायचं आहे ना डब्याला त्यासाठी पाठवते आणि कपडे पण चेंज करायचे कारण का ते कापीच्याला आता आपण भाकरी करून घेऊ पटापट आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. चहा पण झाला आहे तर दूध टाकते कारण का दूध पिते मी. आता जस्ट कपडे पण चेंज केले आणि मग आता आईंचं बिस्किट. चला आई पण आले चिकन आणि बिस्किट घेऊन. तोपर्यंत आपण पटकन चहा पिऊ नंतर भाकरी बनवायला सुरुवात करू. गाई ज्या चहा बिस्किट केला तर चहा बिस्किट खाऊन घेते आणि त्यांना जायचे 10 वाजता. वाजलेत बघा किती 9:30. भाकरी झालेली आहे. इकडे अर्धा थोडेसेच राहिले. इकडे चिकन टाकला. गाई जातं चिकन आणि भाकरी सर्व झालेले आहेत. एकच राहिलेली. तर गाई सर्व उरकता 11:30 वाजले. अजून उरकला नाही. त्या बाटल्या भरल्या आणि ते पण गेले कामाला. त्यांचा पण डब्बा वगैरे दिला मी आणि आता बाटल्या वगैरे भरलेत. तर चला आणि माझा अवतार बघा जरा इग्नोर करा. चला आता आपण सर्व काम झालं का मग भेटू. इकडे भाकरी पण आहेत झालेत. चिकन त्यांना पण सर्व दिलं आहे आणि इकडे बाटल्या भरलेत. तर गाई आता सर्व काम झालं आहे. अजून बेड तावराचा बेडमधली गादी पण दिले बनवायला दिले गादी कारण का सर्व भिजलेली तो वास मारत होता तर ते दिले इथं आणि पाणी घालते पावसाचं. लादी वगैरे सर्व पुसले. आता मी फ्रेश पण झाली. थोडेसे हातपाय धुतले गरम होते म्हणजे. तर चला आता आपण बेड आवरू. बेड म्हणजे काय फक्त गोधडी हे करायचे झुलायचे. तर चला फायनली सर्व काम झालं आहे आणि मस्तपैकी ऊन पडलं आहे. सावलट पडली. मला दाखवून बघा क्लायमेट एकदम आणि वाजलेत 12 वाजलेत दुपारचे. किती छान क्लायमेट दिसते बघा. सर्व फिश टँक साफ नाही गेला फक्त पाणी ओतला. 2 महिन्यांनी पाणी ओतलं त्याच्यात. आता बघा जाम धूळ येते घरात कारण का काम चालू आहे ना. आता घेतली मी भाकरवडी खायला. पाणी घालते नुसतं पाणी. अख्खा भिजलाय. ते काही आत्ता घेतलाय जेवायला आणि भाकरी आणि चिकन. त्यात बटाटा आहे. एकच पीस घेतला कारण का मी चिकन खात नाही. मला आवडत नाही जास्त. तर चला या तुम्ही पण जेवायला. आईंसोबत जेवायला चालले. तिकडे त्या घरात चालले. आता तू काय त्यानं तोंड घालतस हा जेलू ये. टेकू लावलाय का ते मग आले जुने तिकडे ह्या घरात आले. काम चालू आहे. तिकडे किचनचं झालं आहे. झिंगा नाही माहीत त्याला. आई तुम्ही दिसते 51 रुपये देंगे. तो दूध भी मल 25 वाला. उसका क्या करोगे तुम?
हाँ? हाँ क्या करोगे? मेरा भी फोटो बाहर भी निकाले काम जो कर रहे उसका कुछ नहीं कर। हा बाबा घे, तुला पण घेते, घे काम कर तू. बैठ जाए काम चालू आहे, काम सध्या. तिथेच ठेवा, तिथेच ठेवा, दक्षिणा तिथेच ठेवा. शेताचा पाला. अच्छे से करो, 51 रुपए दिए है. सब होता है, बहुत कुछ आएगा। बहुत कुछ है. चहा आएगा दुपार का. बाथरूम मध्ये राहून आली. कसला वारा मस्त. या घरात बसलाय ना, इकडे काम चालू आहे अर्धा. तिकडे कॉलम भरतात. जेलू आमचा नवीन किचन. गुड इव्हिनिंग गाईज. तर आता आम्ही चहा प्यायला बसत. आई आहेत, चहा आणि बिस्किट. आता मी नाही घेतला आहे मँगो माझा प्यायला. या तुम्ही पण. गाईज नवीन गादी आणली बनवून. सुटलाय त्याला. चल चल. हाँ हाँ ऍक्शन कर. आता लवकर होतं. आता मी झोपलो. 1 2 3. पप्पी दे, ए पप्पी दे. द्या त्याला केक. केक द्या, केक द्या. आहों पे बाहों पे राहों पनाहों पे, आहों पे बाहों पे साहों सलाह.